पुण्यातील टोळी युद्धाचा बळी ठरलेल्या आयुष कोमकर याच्यावर सोमवारी आता थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। आयुषचे आई वडील गणेश आणि कल्याणी कोमकर हे वनराज आंदेकरच्या हत्ये प्रकरणातील आरोपी असून ते नागपूर कारागृहात बंदिस्त आहेत। त्यांना आज मुलाच्या अंत्यविधीसाठी पुणे इथं आणलं जाणार आहे। त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत आयुष कोमकर याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। आंदेकर टोळीकडून असलेला धोका लक्षात घेत तिथं पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे। आयुष उर्फ गोविंदा कोमकरवर गोळ्या झाडणाऱ्या 2 मारेकऱ्यांना पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। यश पाटील आणि अमित पाटोळे अशी त्यांची नावं आहेत। यश पाटीलनं आयुष कोमकरवर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे। आयुष कोमकर इमारतीच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करण्यासाठी येण्याआधी यश पाटील तिथे दबा धरून बसला होता, तर अमित पाटोळे दुचाकी चालू करून थांबला होता। आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडल्यावर यश पाटील आणि अमित पाटोळे त्या दुचाकीवरून पसार झाले, तर आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, त्याचा मुलगा कृष्ण आंदेकर यांच्यासह 13 जणांवर आयुष कोमकरच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र त्याआधीच सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि त्याचे साथीदार फरार झाले। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। आयुष कोमकर हा 18 वर्षाचा असून तो महाविद्यालयात शिकत होता। गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 5 सप्टेंबरला आयुष कोमकर हा क्लास करून घरी आला। तो पार्किंगमध्ये गाडी लावत असताना यश पाटील यांनी त्याच्यावरती गोळ्या झाडल्या। आयुष कोमकरच्या शरीरात एकूण 9 गोळ्या शिरल्या। त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्यापूर्वीच आयुष कोमकरचा मृत्यू झाला होता। यश पाटील आणि अमित पाटोळे यांनी घटनास्थळी दहशत माजवण्याचा प्रयत्नही केला। आयुषवर गोळीबार करत हे दोघं इथं फक्त बंडू आंदेकर व कृष्ण आंदेकरच असं वरडत होते। या घटनेमुळे पुण्यातील टोळी युद्ध आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरती आलाय। या टोळी युद्धाने पुण्यात मोठी दहशत पसरलेली आहे।